महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरताच असून मुंबईमध्ये स्वबळावरती लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं राऊत म्हणाले। त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊनच निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं। शिवसेनेची मुंबईवरती पकड आहे, मात्र सर्वच ठिकाणी स्वबळावर लढावं असं होणार नाही असंही संजय राऊत म्हणाले। शिवसेनेनं सातत्यानं इथे मुंबईवरती आपली सत्ता, आपली पकड ठेवलेली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांचं आमच्या म्हणणं आहे की आपण स्वबळावर जायला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केलेल्या आहेत। पण ही परिस्थिती इतर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असेल का, त्याच्याविषयी आता साशंकता। तर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपवरती निशाणा साधला। शिवसेनेत उदय होणार असून शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल असं राऊत म्हणाले। भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली असून भाजपात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडतील असा घणाघात राऊतांनी केला। तसंच कारवाईपासून वाचण्यासाठी एकनाथ शिंदे सत्तेत गेले असं देखील राऊत यांनी म्हटलं। शिंदे गटामध्ये उदय होणार, मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली, त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल। भारतीय जनता पक्षाला ही चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची देशभरामध्ये, फक्त इथे नाही। चंद्राबाबूचाही पक्ष तोडला जाईल, नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल। यांच्या दाताला जिभेला रक्त लागलेलं आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे। तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी जरांगेंना केलं। मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे असंही सामंत यांनी म्हटलं। जे काही मराठा समाजाला द्यावं लागेल ओबीसीचं न हिरावून घेता, कारण शेवटी ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे किंवा जो न्याय दिलेला आहे त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही, ही देखील शासनाची जबाबदारी आहे। पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मागच्या सरकारनं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली, ते आरक्षणातून टिकलेलं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मनोजजींना मला विनंती करायची की संवाद करण्याचा देखील निर्णय कधीतरी झाला पाहिजे। सरकारबरोबर त्यांनी बोललं पाहिजे, त्यांचे जे काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू, आमचे गैरसमज ते दूर करतील। तर मनोज जरांगेंनी प्रकृतीची काळजी घ्यावी असा सल्ला बबनराव तायवाड यांनी दिला, ऐकूयात। माणसाची प्रकृती बरोबर असेल, तो सुदृढ असेल तर समाजाकडला न्याय मिळवून देण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये जोरात संघर्ष करू शकतो आणि म्हणून म्हणजे जरांगे पाटलांची जी मागणी आहे जे ते वारंवार सरकारकडे रेटून धरत आहे, सरकारने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे, अधिवेशन घेऊन सुद्धा स्पष्ट केलेलं आहे, एकमताने तसा ठराव पारित झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमधनं मराठा समाजाला किंवा जातीला आरक्षण देता येणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राचा पुरावा नसताना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र सुद्धा देता येणार नाही। छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर बोलताना लेझिम नृत्य करतानाचं दृश्य हटवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय। चित्रपटात आक्षेप असलेली दृश्य काढून टाकणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही आणि या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेल्या विकी कौशलनं केलेल्या लेझिम डान्सवरनं वाद निर्माण झालाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या नृत्यावरनं सोशल मीडियावरती आक्षेप घेतला जातोय या दृश्यांवर। मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जर कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर ही सगळी दृश्य आम्ही चित्रपटातून काढून टाकू असं राज ठाकरेंच्या भेटीनंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितलंय। छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित आहे, ज्याचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर
सर्व स्तरातनं या दृश्यांवरती आक्षेप घेतला गेला, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई या लेझीम खेळताना दाखवण्यात आल्यात. मात्र ही दृश्य या चित्रपटातनं काढून टाकावीत असा आक्षेप काहींनी घेतला. आणि आता ही दृश्य आहेत थेट छत्रपती संभाजीनगरातली, जिथे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या भाडेवाढी विरोधात जे काही आक्रमक आंदोलन सुरू होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं, मात्र काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही दृश्य आहेत. आंदोलक आक्रमक झालेत, रास्ता रोको केला जातोय आणि तिथे बऱ्याचशा एसटी बसेस या अडवण्यात आल्या होत्या. मात्र आता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडनं. सिद्धार्थ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी बळाचा वापर करून उठवलेला आहे. झालेल्या एसटीच्या भाववाढीच्या विरोधात ते बोलतायत. आपण काय बोलताय बघू. आम्ही स्वीकारू. पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही, कारण आम्ही हे आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय, भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. मला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही. मागणी भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, बस. भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द. ठीक आहे, त्यांच्या काही अडचणी असतील, परंतु जनतेसाठी आम्ही आवाज उठवतोय. निश्चित ही भाडेवाढ रद्द करून दाखवू आम्ही. भवानी, जय शिवाजी. भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द. चला पुढे चला. ये भाऊ, भाडेवाढ रद्द, आतमध्ये भाऊ, आतमध्ये. भाडेवाढ रद्द, 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 अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांना त्यांचं काम करू देत, मात्र ही एसटीची भाडेवाढ रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सांगितलं. त्यांनी रस्त्यामध्ये ठिय्या आंदोलन, चक्काजाम आंदोलन केलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झाला. आज मराठवाड्यामध्ये तर संपूर्ण राज्यभरात हा असा चक्काजाम आंदोलन केलं जाईल असं थोड्या वेळापूर्वीच अंबादास दानवेंनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आक्रमक होत एसटीच्या भाडेवाढी विरोधात आंदोलन केलं जात आहे आणि अंबादास दानवे यांना नुकतंच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपण बघितलं. मात्र तरी देखील भाडेवाढ रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कातरी बसणार आहे. ही भाडेवाढ जी केली जाते एसटीची, सर्वसामान्यच या एसटीनं प्रवास करत असतात, त्यामुळे ही भाडेवाढ रद्द झाली पाहिजे असा आक्रमक पवित्रा अंबादास दानवेंनी घेतलाय.